रायगड जिल्ह्यातील खांदेरी किल्ल्यावर एक असा शोध लागलाय की ज्यानं शिवकालीन मनोरंजनाचे नवे पैलू आता समोर आणलेत। इतिहासाच्या अभ्यासकांना अनेक वर्षांपासून कोड्यात टाकणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालंय। या किल्ल्यावर सापडलेल्या काही प्राचीन खेळांचे अवशेष जे आजपर्यंत नेमके कोणत्या काळातले होते हे सांगता येत नव्हतं, त्यांचं रहस्य अखेर उलगडलंय। बघूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात विशेषतः शिवकाळात मनोरंजन आणि गणिताची सांगड घालणारे काही प्राचीन खेळ खेळले जात होते। या खेळांचे अवशेष आतापर्यंत अनेक किल्ल्यांवर सापडलेत, पण त्यांच्या नेमक्या काळाबद्दल खात्री नव्हती। आता रायगडच्या अलिबाग तालुक्याजवळील खांदेरी किल्ल्यावर एक मोठा शोध लागलाय। इथे 12 खेळांचे अवशेष सापडलेत। मंकला नावाच्या शिवकालीन खेळाचे 10 आणि वाघबकरी खेळाचे 2 कोरीव अवशेष सापडलेत। विशेष म्हणजे हे खेळ जवळपास 368 वर्षांपूर्वीचे असल्याचं सिद्ध झालंय। बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी याविषयीची माहिती दिली आहे। प्रामुख्याने मंकला हा जो खेळ आहे, पळंगुळी त्याचं नाव आहे, 7 गोल आपल्या इथे म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि पूर्ण भारतामध्ये त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर 7 खड्डे किंवा 8 खड्डे समांतर रेषेमध्ये समोरासमोर असतात। खांदेरी किल्ल्यावर त्याचं वैशिष्ट्य याच्यासाठी आहे की खांदेरी किल्ल्यावर आपल्याला त्या 7हून अधिक 10 जवळजवळ 18च्या ह्याच्यामध्ये संख्येमध्ये आपल्याला हे समांतर रेषेमध्ये काही खड्डे मिळालेले आहेत। प्रवासी वर्ग किंवा इथे जो काही व्यापार व्हायचा तो आफ्रिकेमधनं देखील त्या किल्ल्यांवरती होत असे, तो व्यापारी वर्ग देखील येत असे। आता त्या व्यापारी वर्गाने काही खेळ आपल्या मातीमध्ये प्रचलित झाले किंवा आपल्या मातीमध्ये आधीच होते, ते कालांतराने बाहेर गेले आणि तिथे प्रचलित झाले। असा जी बोलतात संस्कृतीची देवाणघेवाण जी होती ती आपल्या इकडनं बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्ती झालेलं पाहायला मिळते, आणि म्हणून ह्या खेळाचं महत्त्व आहे। खांदेरी किल्ल्यावर सापडलेला वाघबकरी खेळ हा महाराष्ट्रातील जलदुर्गांवर सापडलेला पहिलाच खेळ आहे, असा दावा पंकज भोसले यांनी केलाय। खांदेरीवर सापडलेला पट हा बाग चाल नावाचा जो हे आहे, वाघ आणि बकरी त्याला म्हटलं जातं, किंवा त्याला अडू हुली असं एक देखील नाव आहे। दक्षिणेमध्ये अडू आणि हुली म्हणजे वाघ आणि बकरी, तिकडच्या भाषेमध्ये तामिळ आणि कन्नडी भाषेमध्ये ते म्हटलं जातं। पण हे अशा प्रकारचा खेळ जे किल्ल्यांवरती आपण म्हणतो ना की सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरती जे किल्ले आहेत किंवा जे दुर्गलेणी आहेत त्याच्यावरती पाहायला मिळतात, पण समुद्र तटावरती समुद्र लगत असलेला किल्ला खांदेरी किल्ल्यावरती हा मिळालेला खेळ आहे। कारण मंकला सगळीकडे मिळतील, पण वाघ बकरी हा पहिल्यांदा मिळालेला हा खेळ आहे। या शोधामुळे आपल्याला शिवकालीन मनोरंजन आणि त्यावेळच्या लोकांच्या गणिताच्या ज्ञानाची एक नवीन बाजू समजण्यास मदत झाली आहे। वाघ बकरीमध्ये देखील असंच आहे की वाघ आणि बकरी ह्याच्यामधलं द्वंद्व आहे। वाघाने जर बकरीवरनं उडी मारली तर बकरी मरते, असा आपण जेव्हा पाहतो। ह्या बकरीने काय करायचं की ते वाघाला कोंडीत पकडायचंय, म्हणजे काय वाघ हलणारच नाही। आता समजा हा झाला वाघ कोंडीत पकडल्यासारखं झालं, वाघ हलूच शकणार नाही, वाघ फार तर इथे उडी मारेल, पण बाकीचे जे वाघ आहेत ते कोंडीत पकडल्यासारखे आहेत। म्हणजे बकऱ्यांनी संघटित होऊन अशा प्रकारे खेळी करायची आहे की समोरचा वाघ कोंडीत पकडला जाईल, त्याला उडी मारायला कुठेही त्याला मुभा मिळणार नाही, कधी जागा मिळणार नाही। या शोधामुळे शिवकालीन मनोरंजन पद्धती आणि त्या काळातील लोकांच्या गणिती बुद्धिमत्तेवर नवीन प्रकाश पडलाय। सरकारने अशा पारंपरिक खेळासंदर्भात लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन विकाससह बालाजी बडे, पुढारी न्यूज, मुंबई।